नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. या नवीन सुरू झालेल्या सिरीज मध्ये आपण आपल्या घरातल्या चवींना इथे प्राधान्य देत आहोत. पण आज अशा ताई इथे येणार आहेत ज्यांनी फक्त एका घरी नाही, अनेक घरी स्वयंपाक करून अनेकांच्या घरी डबे पोचून आपल्या हातच्या चवीने त्यांना भुरळ पाडली. कष्टाला पर्याय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण एका छोट्याशा खेड्यागावातून मुंबईमध्ये यायचं आणि 17-18 वर्षाच्या संसाराच्या प्रवासामध्ये अन्न देऊन पदार्थ करून इतरांची मनं जिंकायची आणि त्याच्यावरती आपला कुटुंबाचा रहाटगाडा पुढे न्यायचा, हे खरंच खायचं काम नाही. अशा एका उत्तम हाताला चव असलेल्या गृहिणीला आज आपण इथे आमंत्रित करूया. फार मनापासून स्वागत करूया अनिताताई फड यांचं. प्लीज या. नमस्कार. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. किती साध्या सोप्या सिंपल गोड दिसताय तुम्ही. पहिल्यांदाच टीव्हीवरती दिसताय ना? हो, पहिल्यांदा. तुम्हाला कधी वाटलं होतं तुम्ही झी मराठीवरती दिसताय? कधीच नाही. बरं, तुमच्याविषयी माहिती सांगा. तुम्ही कुठले आहात? परळी वैजनाथ. हा, धर्मपुरी माझं दिलेलं गाव आहे. मराठवाड्यातलं? हा, मराठवाड्यात. आमच्या मराठवाड्यातलं, परभणीच्या जवळचं. आणि माहेर अहमदपूर किनगाव पाशी मोळवण माझं गाव माहेर आहे. बर, आम्हाला असं कळलंय की तुम्ही झी मराठीवरच्या एका मालिकेच्या कुटुंबाला, म्हणजे मालिकेच्या टीमला डबा पुरवता. कुठली ती मालिका? शुभ श्रावणी. शुभ श्रावणी, जी संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवरती दिसते, बरोबर? मग तिथे सगळे कलाकार तुमच्या हातची चव चाखत असतील. फार भारी. किती वर्षांपूर्वी तुम्ही इकडे आलात? 2007 ला आली मी. फार छान. चला आपण आता स्वयंपाक घराकडे जाऊया, पण त्याआधी आलेल्या एवढ्या सादगी भऱ्या पाहुण्यांचं आपण छानसं गिफ्ट हॅम्पर देऊन सादगीने स्वागत करूया. गिफ्ट हॅम्पर आहे अनुवेद यांच्याकडनं. हा नुसता गिफ्ट हॅम्पर नाही, तर पवित्रतेचं भंडार आहे. ऋषिकेश गंगाजल, शास्त्रशुद्ध ध्वनी आणि वेदशास्त्रांचा संगम, म्हणूनच अनुवेद स्नान म्हणजे पवित्र स्नान. आपल्या पाहुण्यांसाठी गिफ्ट हॅम्पर प्लीज घेऊन या. आज आमच्यासाठी कोणते 2 पदार्थ करणार आहात? आज खळबट बनवणार आहे. खळबट? हो. कुठला पदार्थ आहे? मराठवाड्यातला आहे? हा, मराठवाड्यात. मी कसं ऐकला नाही, पण ठीक आहे. खळबट आता मला शिकायला मिळेल. दुसरं हरभऱ्याची भाजी. एक नंबर. चला, फार भारी. अस्सल मराठवाडी पदार्थ आहेत खळबट आणि हरभऱ्याची भाजी. ताईंना घेऊन जाऊया स्वयंपाकघरात. या प्लीज, वेलकम. मूळच्या आमच्या मराठवाड्यातल्या पण आता मुंबईत असलेल्या अनिताताई आता आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहेत. तुमच्या हातची चव आता अनेक लोकांनी आतापर्यंत चाखली आहे. आज माझ्या नशिबी ते भाग्य आहे. वा. आणि प्रेक्षक पाहणार आहेत. याचे खळबट नाव आहे. खळबट? हा. बर, वा. मग खळबटासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. हे तुरीची डाळ भिजलेली आहे, एक हरळ्याचं कूट आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, कोथिंबीर कापलेली आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, टमाटर आहे, मोहरी आहे, गरम मसाला आहे, धने पावडर आहे, जिरे आहेत, लाल मिरची पावडर आणि मीठ. तुम्हाला कधी वाटलं होतं का अनिताताई तुम्ही आम्ही सारे खवय्येमध्ये स्वयंपाक कराल? नाही, कधीच वाटलं नाही. स्वप्नातच असं वाटतं, स्वप्नातच आहे इथे. पण मला वाटतं हीच या कार्यक्रमाची जादू आहे की घराघरातल्या गृहिणी ज्यांनी कधी टेलिव्हिजन वरती स्वतःला पाहिलं नसेल, झी मराठीवरती पाहिलं नसेल, त्यांच्या मनातली नसलेली इच्छा सुद्धा पूर्ण होते. हो की नाही? चला, खळबटासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. कृती पहिल्यांदा काय करायची? आपण कढई घेऊया. गॅस लावून घेऊ का? हो. तेल गरम करायला. किती लागणार आहे तेल? हा, बस. बरं, मला एक सांगा, आता तेल गरम होईपर्यंत मुंबईत तुम्ही लग्न करून आलात, परळीमधनं तुम्ही मुंबईत आलात, बरोबर? मग तेव्हा भाषा नवीन, इथं गर्दी खूप. करमतच नव्हतं पहिलं. असं रडायला असं येत होतं की नवीन या ठिकाणी कशाला आणलं. पुन्हा नंतर आजूबाजूच्या सोबत सगळे लागले, काय वाटलं नाही. मुलं लहान लहान होते, बरोबर. पण मग हळूहळू मुंबई तुम्हाला आपलीशी वाटली. पण मग आता 17-18 वर्षानंतर कुठे जास्त करमतं, मुंबईत का परळीला? आता इथेच करमत. गावाला पण लग्न आहे त्यामध्ये करमतं, पण आता मुलं शिक्षण वगैरे इकडे चालू आहे. आता त्या गर्दीची गजबजाटाची सवय झाली असेल. सवय झाली. बरोबर. चला, तेल गरम झालंय. काय घालूया पहिल्यांदा? जिरे. किती लागणार आहे? बस. चला, पुढे काय घालूया? मोहरी टाकूया, थोडी लसूण टाकूया. लसूण थोडा जास्त टाकूया. पुढं काय? टमाटर घालूया. आता काय? भिजवलेली डाळ. तिखट तुम्ही कसं खाता? तिखट जास्त लागतो. मला पण लागतं बाबा. मराठवाड्याची सवय अजून काही गेली नाही. हिरवी मिरची पण टाका. वा, तिखट आणि हिरवी मिरची कार्यक्रम जोरदार आहे आज. बघा. हो. ठेवायचं झाकण. हो. थोडी मिरची होते. मिरची आरत त्याची का ठेवली जाते मध्ये,
बरं. मस्त त्याच्यामध्ये. मग आता याला वाफ येईपर्यंत थोडा गप्पा मारूया. हा. तसा करायला सोपा आहे की हा पदार्थ? हा सोपा एकदम. म्हणजे आणि भाकरी सोबत एकदम एक नंबर. एक नंबर. पण मला सांगा, तुम्ही आता इथे मालिकेच्या सेट वरती जेवायला देता, वेगवेगळ्या लोकांच्या घरी सुद्धा तुम्ही स्वयंपाक केलात, हा. बरोबर ना? मग असे मराठवाड्यातले कुठले पदार्थ आहेत जे तुम्ही यांना इथे येऊन खाऊ घातले? त्यांना हरभऱ्याची भाजी खाऊ घातली. आपली हरभऱ्याच्या पाल्याची हा, हा. भाजी ती खाऊ घातली. मग ती त्यांना एवढी आवडली. त्याच्यावर लसणाची फोडणी घातली होती का हा नाही? लसणाची एक फोडणी. नंबर. काढू का झाकण? हो हो. हा 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 हा, अप्रतिम. जरा मिक्स करतो आधी. काय सुंदर रंग आलाय हो. आता काय घालूया ताई? आता घालूया गरम मसाला थोडा आणि धने पावडर थोडा. आता हे कारळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मला वाटतं एवढं लागल. हो. जरा दाण्याच्या कुटावर आपलं विशेष प्रेम मराठवाडी पदार्थांचं. आणि कारळाचं कूट अप्रतिम. बघा पुरे. आणि थोडस पाणी टाकूया. मला असं वाटतं आमच्याकडे ह्यालाच पेंडपाला असं म्हणतात. हो पेंडपाला म्हणत असतील. हा, कारण मला आता हे जसं जसं तुम्ही पदार्थ करताय ना, कारळाचं कूट वगैरे घातल्यावर मला ते आईच्या हातची पेंडपाल्याचे. पाणी लागेल का अजून? हा थोडं पाणी लागेल. हा बरं. पुरे का? कोथिंबीर घालू थोडी? झाकण ठेवायचंय पुन्हा? हा झाकण ठेव. माझी खात्री आहे हाच पेंडपाला आहे. मराठवाडी स्पेशल खळबट हा पदार्थ अत्यंत पौष्टिक आहे आणि ह्या पदार्थाला मराठवाड्याच्या मातीचा एक गंध आहे. दाण्याचं कूट म्हणा, कारळ्याची चटणी म्हणा, आणि ज्या करतायत त्या अनिता ताई त्यांच्या हातची चव आहे. खळबट झाला असेल का तयार? झाले असं. आपण थोडस मीठ टाकलं ना. मीठ नाही टाकलं आपण. मीठ टाकलं. आता मीठ तुम्ही तुमच्या हाताने घाला. अप्रतिम. जरा मिक्स करतो. वा, खळबट तयार झालेला आहे. आता एकदा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मलाही थोडं थोडं जमतं की नाही स्वयंपाक? हो मस्त. अहो खवय्यांनो, गरम भाकरी किंवा शिळी भाकरी जर घरामध्ये तयार असेल काय मस्त, तर नथिंग लाईक इट. थेट इंटू मराठवाडा. अप्रतिम. चला, खळबट तयार झालेला आहे. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. खळबट. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ अर्धा तास. 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेली तूर डाळ 2 वाटी, कारळाचं कूट 3 मोठे चमचे, शेंगदाणा कूट 1 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेले लसूण 2 चमचे, बारीक चिरलेली मिरची 1 चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, मोहरी 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धणेपूड 2 चमचे, जिरे 1 चमचा, लाल तिखट, मीठ चवीनुसार. कृती: एका कढईत तेल घाला, त्यात मोहरी, लसूण, टोमॅटो, भिजवलेली तूर डाळ, लाल तिखट आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता त्यात गरम मसाला, धणेपूड, शेंगदाणा कूट, कारळाचं कूट घालून पुन्हा परतून घ्या. आता त्यात थोडं पाणी घालून सगळं मिश्रण एकजीव करा. उकळी आली की कोथिंबीर घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या. शेवटी मीठ घालून एकत्र करून घ्या आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. खळबट भाकरी सोबत खायला तयार.